साताऱ्यामधल्या जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीवरून ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी टीका केली आहे। सातारा जिल्हा परिषदेमध्ये ओबीसी आरक्षणावरती बेकायदा ताबा घेण्याचं काम होत असल्याचा आरोपही हाकेंनी केला आहे। सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीमध्ये मूळ ओबीसीच्या आरक्षणाचा मुडदा पाडण्यात आलेला आहे। मी ओबीसी बांधवांना आतडी तुटोस्तर ओढून सांगतोय की तुमचं आरक्षण संपलंय, तुमचं आरक्षण संपलंय। ज्या भाजपनं आमचा डीएनए ओबीसी आहे असं म्हणून तुमच्या तोंडाला पानं पुसली, त्याच भाजपनं आज जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी प्रिया शिंदे नावाच्या मराठा कुणबी सर्टिफिकेट असणाऱ्या बोगस ओबीसी दाखला असणाऱ्या व्यक्तीला साताऱ्याच्या जिल्हाध्यक्षपदी निवड केली। ओबीसी बांधवांनो, तुम्ही झोपा काढा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।